मागील भागात आपण म्हणींच्या गमती पाहिल्या. पण अजून म्हणी आणि त्यांचे अर्थ काही पाहायचे राहिलेले आहेत. आणि तुम्हाला काही चौकटीत लपलेल्या म्हणी किंवा त्यांचे अर्थ पण शोधायचे आहेत. पाहूया बरं का आपण काय आहे ते. आपण जो उतारा पाहिला ना राजूचा, त्या उतार्यामध्ये 3 म्हणी आलेल्या आहेत. तुम्ही लिहिलेल्या आहेतच. बघा बरं का. उतार्यातील म्हणीचा अर्थ. पळसाला पाने तीनच, कुठेही गेलात तरी सारखीच परिस्थिती असणे. पळसाला पाने तीनच, कुठेही गेलात तरी सारखीच परिस्थिती असणे. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही की परिस्थितीला दोष देणे. राजू म्हणला की नाही, मी पहिलाच आलो असतो, पण ना आपल्या मैदानावर काय आहे, लाल माती आहे आणि ती लाल मातीमुळे माझे पांढरे शुभ्र बूट आहेत ना, ते खराब होतील. म्हणून मी काही जास्त फास्ट पळलो नाही, त्याच्यामुळं माझा नंबर आला नाही. तसं नाचता येईना अंगण वाकडं. आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही की परिस्थितीला दोष देणे. ताकाला जाऊन भांड लपवू नये. एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास स्पष्टपणे मागावी, त्यासाठी आढेवेढे घेऊ नये. ताकाला जाऊन भांड लपवू नये. एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास स्पष्टपणे मागावी, त्यासाठी आढेवेढे घेऊ नये. पहा आता, पळसाला पाने तीनच, कुठेही गेला तरी सारखीच परिस्थिती असणे. नाचता येईना अंगण वाकडं. आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही की परिस्थितीला दोष देणे. ताकाला जाऊन भांड लपवू नये. एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास स्पष्टपणे मागावी, त्यासाठी आढेवेढे घेऊ नये. आता पहा इथं, पुढील चौकटीत लपलेल्या म्हणी शोधा व त्यांचे अर्थ लिहा. पहा बर का. लहान तोंडी मोठा घास. एक ना धड भाराभर चिंध्या. पुन्हा दिव्याखाली अंधार. हातच्या काकणाला आरसा कशाला. आती तिथे माती. गर्वाचे घर खाली. खाई त्याला खवखवे. शहाण्याला शब्दाचा मार. घरोघरी मातीच्या चुली. आहेत की नाही ह्या म्हणी? आता आपण ह्या म्हणी शोधलेल्या आहेत. आता त्याचे अर्थ बघू बरं का आपण. चौकटीतल्या म्हणींचा अर्थ. लहान तोंडी मोठा घास. अर्थ आहे, सामान्य माणसाने किंवा लहान माणसाने मोठ्यांना उपदेश करणे. सामान्य माणसाने किंवा लहान माणसाने मोठ्यांना उपदेश करणे. हातच्या काकणाला आरसा कशाला. जी गोष्ट समोर प्रत्यक्ष दिसते ती पाहण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही. म्हणजेच ज्या गोष्टी थेट असतात त्या आडवळणाने सांगण्याची गरज नाही. पहा, हातच्या काकणाला आरसा कशाला. जी गोष्ट समोर प्रत्यक्ष दिसते ती पाहण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही. म्हणजे ज्या गोष्टी थेट असतात त्या आडवळणाने सांगण्याची गरज नाही. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते. दिव्याखाली अंधार. कितीही सद्गुणी माणूस असला तरी त्याच्यात एखादा दुर्गुण असतोच, किंवा दुसऱ्याला मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे स्वतःचे आचरण असतेच असे नाही. कितीही सद्गुणी माणूस असला तरी त्याच्या अंगात एखादा तरी दुर्गुण असतोच, किंवा दुसऱ्याला मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे स्वतःचे आचरण असतेच असे नाही. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच, किंवा कधीतरी गर्वहरण होतेच. गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच, किंवा कधीतरी गर्वहरण होतेच.
बघा, आता मी फक्त म्हणींचे अर्थ सांगते तुम्हाला. सामान्य माणसाने किंवा लहान माणसाने मोठ्यांना उपदेश करणे. जी गोष्ट समोर प्रत्यक्ष दिसते ती पाहण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही. म्हणजेच ज्या गोष्टी थेट असतात त्या आडवळणाने सांगण्याची गरज नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते. कितीही सद्गुणी माणूस असला तरी त्याच्यात एखादा तरी दुर्गुण असतोच किंवा दुसऱ्याला मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे स्वतःचे आचरण असतेच असे नाही. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच किंवा कधीतरी गर्वहरण होतेच. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच किंवा कधीतरी गर्वहरण होते. एक ना धड भाराभर चिंध्या. सर्व कामे अर्धवट केल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही. सर्व कामे अर्धवट केल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही. खाई त्याला खवखवे. चोरून एखादी गोष्ट केली तर ती त्या माणसाला डाचत राहते व उघडकीस येते. चोरून एखादी गोष्ट केली तर ती त्या माणसाला डाचत राहते व उघडकीस येते. शहाण्याला शब्दाचा मार. जो समंजस असतो त्याला थोडीशी समज पुरेशी पडते. जो समंजस असतो त्याला थोडीशी समज पुरेशी पडते. घरोघरी मातीच्या चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच किंवा कधीतरी गर्वहरण होतेच. सर्व कामे अर्धवट केल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही. चोरून एखादी गोष्ट केली तर ती त्या माणसाला डाचत राहते व उघडकीस येते. जो समंजस असतो त्याला थोडीशी समज पुरेशी पडते. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. आता बाळांनो, इथं म्हणींचे संपलेलं आहे. ह्या 9 म्हणी आणि हे चौकट, हे पूर्ण अशी चौकट करायची आहे तुम्ही. ह्यात लपलेल्या म्हणी हे कशा रेघेने ओढल्यात की नाही, असे सगळं तुम्ही रेघेने द्यायचं. आणि हा तुमचा घरचा अभ्यास आहे. आणि ह्या म्हणींचे अर्थ पण तुम्ही लिहायचे आहेत. आता आपण इथे थांबूया बरं का बाळांनो.